नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बातमीपत्रात स्वागत. बातम्या माणुसकीची. घरात भावकी किंवा नातेवाईकाचे लग्न असले की काय आहेर द्यावे याचा विचार केला जातो. त्यातही जवळचा दूरचा असाही विचार केला जातो. एखाद्याच्या सुखामध्ये सर्वजण सहभागी होतात, परंतु दुःखामध्ये मात्र कोणीही सहभाग देत नाही. अशाच एका दुःखातील असलेल्या कुटुंबातील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील सुरनर यांनी माणुसकीची साथ देत कंधार तालुक्यातील घोडज येथील एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सर्वच संसार उपयोगी वस्तू देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पाहूया या संदर्भातली बातमी. घरात भावकी किंवा नातेवाईकांचे लग्न असले की काय आहेर द्यावा याचा विचार केला जातो. जवळचा दूरचा असाही विचार केला जातो. भेदभावही केला जातो. एखाद्याच्या सुखामध्ये सर्वजण सहभागी होतात, परंतु दुःखामध्ये मात्र कोणीही साथ देत नाही, हे वास्तव आहे. एखाद्या व्यक्तीवर फारच दुःखद घटना घडली आणि त्याचा पूर्ण जर आधार गेला तर काही राजकीय पुढारी त्या कुटुंबाची भेट घेतात, आश्वासन देतात आणि कालांतराने ते विसरून जातात. अनेक ठिकाणी तर जाहीर कार्यक्रमातून विद्यार्थी शिक्षण होईपर्यंत दत्तक घेण्याचे एक मोठे आश्वासन देतात, परंतु एका वर्षातच ते त्या विद्यार्थ्यांनाच विसरून जातात. काहीच बोटावरती मोजणे इतकेच लोक असतात जे की दिलेला शब्द पाळतात. कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवासी असलेले कैलासवासी गोविंदराव तिरवड यांचे एक कुटुंब आहे. गोविंदरावांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या संपूर्ण कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही मुलगा अनिल तिरवड यांच्यावरती आली होती. अनिल हा बिगारी म्हणून काम करीत होता. 6 महिन्यापूर्वी एके दिवशी अनिल बाहेरगावी कामाला गेला होता. काम करत असतानाच त्याचे दुःखद निधन झाले आणि हे तिरवड कुटुंब पोरके झाले. या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. सांत्वनपर भेट म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेतली आणि या भेटीतच या कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन दिले. या कुटुंबातील कैलासवासी अनिल यांची बहीण अनुसया गोविंद तिरवड या मुलीचा विवाह ठरला. ही बातमी चंद्रसेन पाटील यांना कळताच त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. या मुलीच्या लग्नासाठी जे काही संसार उपयोगी वस्तू असतील त्या माझ्या वतीने देण्याचे जाहीर केले. तिरवड कुटुंबातील लोकांना भांड्याच्या दुकानात आणून जे काही घ्यायचं त्या वस्तू बिनधास्त घ्या अशा सूचना दिल्या. चंद्रसेन पाटील यांचे सहकारी माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी दुकानांमधील असलेल्या वस्तू घेण्यासाठी तिरवड कुटुंबियांना आग्रही केलं आणि संसार उपयोगी लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांना घेऊन दिल्या. या जगात अनेक माणसे श्रीमंत आहेत. पैसा येत असतो जात असतो, परंतु एखाद्या गरीब कुटुंबाला आधार देण्याची दानत काही लोकांतच असते, हे मात्र नक्की. 4 महिन्यापूर्वी तिरवड कुटुंबावर अतिशय दुःखद अशी घटना घडलेली होती. या तिरवड कुटुंबातील गोविंदराव तिरवड यापूर्वीच कैलासवासी झालेले होते. त्यांचा मुलगा अनिल कामावर असतानाही तो दुःखद त्या ठिकाणी अपघात होऊन निधन झालं. त्यामुळे तिरवड कुटुंब अतिशय दुःखद अशी त्या ठिकाणी घटना घडून एकदम काळोख त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला होता. त्यावेळेस सांत्वनपर भेट दिली असताना मी त्यांना सांगितलं की मी खंबीर आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे, कारण मीही तुमच्यातलं एक आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या पाठीमागे उभं राहणे माझं कर्तव्य होतं. त्यावेळेस त्यांना जे काही कुटुंबाला मदत हवी असेल ती मी करायला तयार असेल. मी त्यावेळेस त्यांना शब्दही दिलेला होता. उद्या अनुसया या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या वतीने जे काही मदत करता येईल मी त्या पद्धतीने, म्हणजे त्या मुलीला जे काही रुखवत म्हणून द्यायचं असते त्या ठिकाणी भांडे काही वस्तू घेऊन देण्याचं दिलेले आहे. अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त हिंदवी बाणा न्यूज चॅनल.